श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि श्रावण सोमवारचे या महिन्यामध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे. उद्या म्हणजे 17 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे आणि योगायोगाने याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहेत. तब्बल 3 वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी नागपंचमी येणे म्हणजे या श्रावणी सोमवारचं महत्त्व दुप्पटपटीने वाढलेलं आहे. आणि म्हणून 17 ऑगस्टचा दिवस यंदा सर्व शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. आपल्या हिंदू धर्मात नागपंचमी सण हा खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे आणि हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवशंकरांच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याने आपल्या हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान दिले गेले आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यासोबतच हा दिवस भगवान शिवशंकरांना सुद्धा समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चा करणे, उपवास करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होतात. त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असते आणि म्हणून या दिवशी सर्वांनी व्रत करायचं आहे. स्त्रिया, पुरुष, अविवाहित मुलीसुद्धा चांगला वर मिळण्यासाठी हे व्रत करू शकता. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने व्रत करून महादेवाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपण एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे भगवान महादेवांना शिवामूठ म्हणून वाहत असतो. तर आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून जे धान्य अर्पण करायचं आहे तर ते तांदूळ आहेत. तर आपल्याला या दिवशी तांदळाचे शिवामूठ वाहायचे आहेत. आता बरेच जण शिवामूठ वाहताना एक खूप मोठी चूक करतात. जे तांदूळ आपण शिवामूठ वाहण्यासाठी घेतो तर ते अर्धे घेऊ नका, अखंड तांदूळ असावेत. कुठेही तुटलेले, फुटलेले, खराब झालेले किंवा काळे पडलेले तांदूळ हे शिवामूठ म्हणून वाहिले जात नाही. जर आपण असे खराब तांदूळ शिवामूठ म्हणून अर्पण केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. महादेवाच्या पूजेमध्ये नेहमी अखंड वस्तू ज्या आहेत तर त्या वापरायच्या असतात. म्हणून शिवामूठ वाहताना तांदूळ तुम्ही अखंड घ्यायचे आहेत. तसेच हे धान्य अर्पण करत असताना थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. तसेच कोरडे तांदूळ हे शिवामूठ म्हणून अर्पण करायचे नाही. थोडंसं धान्य हातामध्ये ओलं करून घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने ही शिवामूठ जी आहे तर ती आपल्याला वाहायची आहे. आणि हीच शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तरच आपली शिवामूठ जी आहे तर ती भगवान महादेवांपर्यंत पोहोचत असते आणि त्या शिवामुठीचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं. तर मंत्र असा आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. हा मंत्र 3 वेळा बोलून आपल्याला 3 वेळा शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. श्रावण सोमवारचं व्रत हे संपूर्ण दिवसभर करून संध्याकाळी देवाची आरती करून शिवलिंगावरती बेलपत्र वाहून हा उपवास सोडला जातो. श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये वरई म्हणजेच भगर जी आहे तर ती खाल्ली जात नाही. म्हणून तुम्हाला चुकूनही हे व्रत करत असताना वरईचं सेवन जे आहे तर ते अजिबात करू नका. नाहीतर तुमचं व्रत जे आहे तर ते घडणार नाही
आणि या व्रताचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. या उपवासामध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा फळं असतील, वेफर्स असतील तर हे तुम्ही घेऊ शकता, पण वरई ही तुम्हाला वर्ज्य करायची आहे. त्याचबरोबर यासोबतच तुम्हाला फणस जे फळ आहे तर ते सुद्धा खायचं नाही, हे सुद्धा या व्रतामध्ये चालत नाही. त्याचबरोबर या दिवशी नागपंचमीचा उपवाससुद्धा आलेला आहे. तर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा उपवाससुद्धा एकत्र करू शकतात. हे दोन्ही उपवास जे आहे तर ते संध्याकाळी सोडले जातात. आता पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही व्रत एकत्र आले आहेत आणि हे दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहे. आणि हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी सुवर्ण योग निर्माण झालेला आहे. आणि या योगावरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायाचं आपल्याला 100% फळ प्राप्त होतं. आणि म्हणून आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर उद्या पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू. फक्त 24 तासातच घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घरातील वाईट शक्ती, आजारपण, गरिबी ही कायमची निघून जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहेत आणि या वस्तूचं नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान महादेवांची कृपादृष्टी ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील अवश्य द्या. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. या श्रावण सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहे. परंतु या सोमवारी जर तुम्हाला हा उपाय प्रदोष काळामध्ये करणं शक्य झालं तर प्रदोष काळामध्येच करा. आता प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ, तर सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते ना ती प्रदोष काळाची वेळ असते. आणि या काळामध्येच म्हणजे प्रदोष काळामध्येच भगवान महादेवांची पूजा ही केली जाते. आणि म्हणून शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये हा उपाय करा. नाही शक्य दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात जाणार आहे तेव्हासुद्धा ही वस्तू तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्याकडे पैसे येत नाही, पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नाही, काही ना काही कारणाने तुमच्या घरातून, तुमच्या हातातून पैसा हा निघून जात असेल आणि या गोष्टीमुळे जर तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, मग हे कर्ज घराचं असेल, जमिनीचं असेल, गाडीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचे भाग्य चांगले नाही म्हणून तुमची कार्य खराब होत आहे तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर नशीब देखील मार्ग बदलते. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल गरीब व्यक्तीसुद्धा काही दिवसानंतर श्रीमंत होतो
आणि श्रीमंत व्यक्तीसुद्धा काही कालांतराने गरीब होत असतो. म्हणजे आपलं नशीब जे आहे तर ते बदलत असतं. आणि म्हणून जर तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी घडवून आणायच्या असतील तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, पतीची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. तसेच तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. त्यांचा उद्योग व्यवसाय असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यामध्ये नक्कीच प्रगती होणार. त्याचबरोबर या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मक ऊर्जा, अडचणी ह्या देखील नष्ट होतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. दुधाने, पाण्याने, पंचामृताने जसा होईल तसा अभिषेक करायचा आहे. किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवपूजन केले तरीसुद्धा चालणार आहे. जर आपण या सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक केला तर आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते, एक दैवी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. आणि म्हणून प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक आवर्जून करायचा आहे. छान देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी 1 लोटा जल तुम्हाला घ्यायचं आहे. स्वच्छ पिण्याचं पाणी असावं. कुठलंही नळाचं वगैरे पाणी घेऊ नका आणि हे पाणी आपल्या घरातून घेऊन जायचं आहे. जेव्हा तुम्ही घरातून हे पाणी शिवलिंगावरती जाऊन अर्पण करता तेव्हा आपण आपल्या घराचा पत्ता जो आहे तर तो भगवान महादेवांना सांगत असतो. म्हणून स्वतःच्या घरातून पाणी घेऊन जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि 1 गुळाचा खडा टाकायचा आहे आणि 11 अखंड तांदूळाचे दाणे टाकायचे आहेत. आणि यासोबतच आपल्याला 5 बेलपत्राची पानंसुद्धा घ्यायची आहेत. ज्या बेलाच्या पानाला 3 किंवा 5 पानं असतात अशीच बेलपत्र घ्यायची आहेत. 1 किंवा 2 पानं आहे अशी बेलपत्र घेऊ नका. आणि प्रत्येक बेलपत्राच्या पानावर तुम्हाला चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. आता हा मंत्र कसा लिहायचा आहे बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. एक चांगलं बेलपत्र घेतलेलं आहे आणि त्या बेलपत्राच्या वरच्या मोठ्या पानावरती चंदनाने ओम लिहिलेला आहे. तसंच तुम्हाला ओम लिहायचं आहे. आणि जी खालची 2 पानं असतात तर त्या एका पानावरती नमः आणि दुसऱ्या पानावरती शिवाय. तर या पद्धतीने चंदनाने तुम्हाला त्या 5 बेलपत्रावरती हा मंत्र लिहून घ्यायचा आहे. आणि यानंतर हे 1 लोटा जल आणि ही 5 बेलाची पानं घेऊन तुम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरामध्येच जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही हे जल अर्पण करत असताना महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता. यानंतर काय करायचं आहे, ही 5 बेलपत्र तुम्ही घेतलेली आहे तर 1 बेलपत्र तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावरती 1 अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचा आहे. आणि या बेलपत्राचा देठ जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि ज्या साईडने तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र लिहिलेला आहे तर ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती पालथं अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तो तांदूळ जो आहे तर तो आपल्या हातामध्ये घेऊन तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि जे बेलपत्र आपण अर्पण केलं आहे तर त्यावरून हा तांदूळ ठेवायचा. यानंतर दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे, त्याचासुद्धा देठ काढून घ्यायचा आहे आणि ज्या साईडने आपण मंत्र लिहिला आहे तर
ती भाग शिवलिंगावरती खालच्या बाजूने येईल अशा पद्धतीने अर्पण करायचं, म्हणजे पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगावरती येईल अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायचं। पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा, इच्छा व्यक्त करायची आणि त्या बेलपत्रावरती अर्पण करायचा। असे तुम्हाला एक एक करून हे 5 बेलपत्र आणि त्यासोबतच 5 अखंड तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। यानंतर दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचे नामस्मरण करायचे आहेत। तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता जी 5 बेलपत्र तुम्ही अर्पण केलेली आहेत तर त्यातील एक बेलपत्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे, मंदिराच्या बाहेर यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतरनं मंदिराच्या बाहेर जो नंदीदेव असतात तर त्यांच्या डाव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे। बघा, नंदीदेव हे भगवान महादेवांचे वाहन मानले जाते। जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता तर ती इच्छा भगवान महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम नंदीदेव करत असतात। म्हणून त्यांच्या उजव्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते बेलपत्र घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे। आणि घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। जिथे तुम्ही छोटे मोठे पैसे ठेवतात, महत्त्वाची कागदपत्र ठेवतात, तर त्या ठिकाणी हे बेलपत्र तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। आता काही दिवसानंतर हे बेलपत्र सुकलं तरीही तुमच्या तिजोरीमध्येच ठेवायचं आहे। जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत तिजोरीमध्येच ठेवायचं आहे। कारण ते बेलपत्र जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं, त्यावरती सेवा झालेल्या असतात आणि शिवलिंगावरचं हे बेलपत्र असतं आणि म्हणून या बेलपत्रामध्ये एक दैवी शक्ती असते आणि लक्ष्मी आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती या बेलपत्रामध्ये असते। आणि जेव्हा असं बेलपत्र आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा आपल्या घरात चहूबाजूने पैसा येऊ लागतो। आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि आपल्या घराचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही। आता जर हे बेलपत्र तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल, तिथली तिजोरी असेल तर तिथे सुद्धा हे बेलपत्र तुम्ही ठेवू शकता। महाशिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव पूर्ण करत असतात। आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य करा। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी बेलवृक्षाच्या झाडाखाली एक दिवासुद्धा लावायचा आहे। तुमच्या घरी झाड असेल, जवळपास असेल तर तिथे दिवा लावा। नाही शक्य झालं तर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल। यामुळे उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी प्राप्त होत असते आणि साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात। तसेच नवरा बायकोंमध्ये सतत वाद असेल, दोघांचं पटत नसेल तर या श्रावण सोमवारचं व्रत दोघांनी मिळून करा आणि दोघांनी मिळून नक्कीच महादेवाची, माता पार्वतीची पूजा करा। तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद असतील, जे काही गैरसमज असतील ना ते दूर होतील। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच कुठल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।